आपण आज या पत्रकार परिषदेला आले त्याबद्दल आपलं स्वागत आम्ही करत आहे। मीरा भाईंदर महानगरपालिकामध्ये गेल्या महाविकास आघाडीच्या सरकारने भाईंदरमध्ये आणि मिरावळमध्ये काही भागामध्ये क्लस्टर लावले होते। क्लस्टर लागल्या कारणाने रिडेव्हलपमेंटला मोठ्या प्रमाणात त्रास होणार आहे असं त्याच वेळी आम्ही पत्रही दिली, आंदोलन सुद्धा भारतीय जनता पक्षाने केलं, पत्रकार त्याला साक्षीदार आहे की क्लस्टरला आम्ही विरोध म्हणून केलं होतं। परंतु आपल्या स्वार्थासाठी कुठलाही ज्ञान न असताना जबरदस्ती क्लस्टर या मीरा भाईंदरवर थोपलं गेलं आणि गेल्या 4-5 वर्षापासून या भाईंदरचं रिडेव्हलपमेंट रखडलेलं आहे। या रिडेव्हलपमेंटमध्ये बिल्डरनी नागरिकांना भाडं द्यायचं बंद केलं, प्रकल्प लांबलं, अब्जो रुपयांचं नुकसान या शहराचं काही ठराविक नेत्यांच्या मागणीमुळे झालं आणि नुकसानदायक ठरलं। त्यावेळी आम्ही अनेकदा विनंती केली पण सरकार नसल्याने त्यांनी कोण ऐकलं नाही। यावेळी आता माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे जून महिन्यामध्ये बैठक झाली होती, त्याचे मिनिट सुद्धा आपल्याला दिले गेलेले आहे। या बैठकीमध्ये निर्णय झाला की क्लस्टरमध्ये आपण सुधारणा करायला पाहिजे, कारण की लोकांचं प्रश्न सुटलंच पाहिजे, तर नागरिक राहणार कुठे। त्या दिशेने आज सरकारने क्लस्टर योजनामध्ये फेरबदल केलं। आता 10,000 मीटरच्या ऐवजी 2,500 मीटर सुद्धा जागाचं क्षेत्र असेल आणि 18 मीटर रस्ता असेल तर क्लस्टर योजनामध्ये जाता येईल। पण 10,000 मीटरमध्ये जास्त बेनिफिट आहे, 2,500 मीटरमध्ये थोडा कमी आहे, पण लोकांना कमीत कमी डेव्हलपमेंट करता येईल। यामध्ये जास्त 4 FSI मिळतील किंवा अर्धा FSI एक्स्ट्रा, म्हणजे जो काही तुमचं बांधलेले क्षेत्र आहे मग ते 1 FSI वापरला असेल, 2 वापरलं, 2.5 जे काय वापरलं त्याच्यावर 2.5 वर अजून अर्ध, म्हणजे एकावर अर्ध, म्हणजे 3.75 उदाहरण। 1 वापरला असेल तर 1.5 भेटेल, 2 वापरला असेल तर 3 भेटेल, 3 वापरला असेल तर मॅक्झिमम 4। आणि त्यामध्ये अटी शर्ती असे टाकलेले आहेत की 2,500 मीटरचा किमान प्लॉट असावा आणि कमीत कमी 5 बिल्डिंग त्यामध्ये असावी। परंतु काही ठिकाणी कदाचित 4 बिल्डिंगमध्ये 2,500 असेल तर ती सुधारणा करायला पाहिजे। म्हणून सरकारने ऑब्जेक्शन आणि सजेशन, म्हणजे याच्यामध्ये जे तुम्हाला वाटते की नुकसानदायक आहे त्यामध्ये हरकत घेऊ शकतात, जे तुम्हाला वाटते की हे सुद्धा व्हायला पाहिजे ते तुम्ही सूचना म्हणून देऊ शकतात। मी नक्कीच हरकती सूचनावर सरकारकडे या मीरा भाईंदरची नागरिकांची भूमिका मांडेल आणि आज मला अभिमान वाटतो की आज माझा सरकारने हा निर्णय घेतला आणि आता लवकरच ऑब्जेक्शन 1 महिन्याचा कालावधी आहे आणि दुसरा 1 महिना, म्हणजे हरकती सूचनावर सुनावणी घेऊन 2-3 महिन्यामध्ये हा प्रश्न सुटेल आणि शहराला परत रिडेव्हलपमेंटला गती मिळतील। नागरिकांना जो त्रास सहन करावा लागला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त, परंतु आमची भूमिका एकदम स्पष्ट होती, क्लस्टर हे मीरा भाईंदरला फायदेशीर नाही, ते ऑप्शनल असलं पाहिजे। म्हणजे ऑप्शनल म्हणजे काय बोलता याला, ऑप्शन म्हणून असलं पाहिजे की आयदर क्लस्टर आयदर इंडिपेंडेंट, परंतु ते क्लस्टरच करावं लागेल, 10,000 मीटर्स करावं लागेल, त्यासाठी सगळं रखडलं होतं। सरकारने आमची आता बाजू ऐकून घेतली आणि नवीन GR आज पब्लिश केलं, हरकती सूचना मागवली आहे। महिन्यासाठी आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांनी सरकारकडे आणि महानगरपालिकाकडे हरकती आणि सूचना द्यावी, ज्याचा विचार केला जाईल आणि त्यामध्ये तेही समाविष्ट केली जाईल। शेवटी जे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्त्यांनी नेत्यांनी ज्यावेळी हा आवाज उचलला ते आज आमचा सहयोगी पक्षाने माहीत पडलं, आम्ही त्यावेळी जे सांगितलं होतं ते खरंच आहे। आम्ही DP प्लॅनसाठी सुद्धा आंदोलन केलं होतं। आज DP प्लॅनमध्ये अजून DP आला नाही आणि बरेचशा आरक्षणा बदलावी लागली, मोठ्या मोठ्या आरक्षणामध्ये दुसरे काम चालू आहे। त्यावेळी आम्ही सांगितलं इकडे STPला जागा नाही, इकडे पार्किंगला जागा नाही, मार्केटला जागा नाही। आम्ही ज्या ज्या गोष्ट सांगितलं होतं भाजपने ते आज सरकारला आम्ही पटवून दिलं आणि सरकारने पण आज गंभीरतेने त्याची नोंद घेतली आहे। येणाऱ्या काळामध्ये DP मध्ये सुद्धा मोठा सुधारणा होईल आणि नागरिकाला हा जो त्रास झाला तर सहन करावा लागणार नाही, हे आपल्या माध्यमातून नागरिकांकडे पोचावं। मी आपल्याला कॉपी देतो, तरी आपण अपलोड करा, म्हणजे नागरिक याच्यावर हरकती आणि सूचना देतील। मी परत एकदा या शहराच्या नागरिकांचा धन्यवाद व्यक्त करतो की आपण मला संधी दिली भारतीय जनता पक्षाला आणि आम्ही हा आवाज उचललं मीरा भाईंदरचं, जनतेचं, आणि हा आता सक्सेस झाला। आणि इतर कोणी सांगत असेल ह्यांनी केलं तर आपलं 5 वर्ष 2.5 वर्ष आपलं सरकार होतं, आपणच 5 वर्ष होतं, मग त्यावेळी का नाही केलं आपण? आम्ही मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावली, मग आपण चालू झाले। म्हणून ह्याच्यामध्ये हा कोणी न्याय द्यायचं काम केलं असेल तर भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा न्याय द्यायचं काम केलं। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।